यात पुढची बातमी ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार असल्याचं शिंदे म्हणतायत। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावरती शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। अशी कोणतीही बैठक झालेली नाहीये असं शिंदेंकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एकीकडे एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर राबवणार या चर्चा होत असताना शिंदेंनी मात्र स्पष्टीकरण दिलेलं आहे। अशी कोणतीही बैठक झालेली नाहीये। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावरती शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गिरीश, ठाकरेंच्या गोटात नेमकं काय घडतंय? कारण शिंदेंकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की ऑपरेशन टायगर या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं शिंदे स्वतः सांगतायत। नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसासाठी दरेगावी मुक्कामी आहेत। त्या ठिकाणाहून त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि उभाटांच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं जे वृत्त आहे ते पूर्णपणे निराधार आहे, खोडसाळ आहे आणि गैरसमज निर्माण करणार आहे अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। अशी कोणतीही बैठक झालेली नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि उभाटाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या ज्या बातम्या आहेत ते 1 ते 1.5 वर्षापासून पसरवल्या जात असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र यात कोणतेही तथ्य नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असं ते म्हणतात। मात्र पडद्यामागे बऱ्याचशा घडामोडी घडत असल्याचं सुद्धा सूत्रांकडून समजते। त्यामुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे नेमकं कधी होणार आहे आणि त्याच्याने काही गप्पस्फोट होणार आहे का किंवा उभाटाचे काही खासदार आमदार त्यांच्या गळाला लागणार आहेत का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये राजकीय परिस्थितीत काय घडामोडी घडतात हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। गिरीश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।